तर जय महाराष्ट्र मित्रांनो, पाठीमागच्या वर्षी आम्ही वृक्ष संवर्धन हा उपक्रम चालू केला होता आणि आम्ही टोटल 82 झाडे लावली होती आणि 82 झाडापैकी 57 झाडे जगलीत. झाडे लावून झाल्यानंतरच आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की या झाडांचा पुढल्या वर्षी आम्ही वाढदिवस साजरा करणार आहोत आणि हा वाढदिवस आम्ही कराडमध्ये असणाऱ्या जिजाऊ वसतिगृहात साजरा करणार होतो. त्यामुळे मुलांना खाऊ घेण्यासाठी आम्ही कराडमध्ये असणाऱ्या हरिओम फास्ट फूड येथे गेलो. काही गोष्टी अजून खरेदी करून आम्ही कोळे गावामध्ये पोहोचलो आणि कोळे गावामध्ये आहे हे जिजाऊ वसतिगृह आणि या वसतिगृहात तब्बल 35 लहान मुले आहेत. वृक्ष संवर्धन उपक्रमाला तब्बल 1 वर्ष झाली. त्यामुळे आम्ही आपल्या झाडांचा वाढदिवस आपल्या या मुलांसोबत साजरा केला आणि हा वाढदिवस साजरा करत असताना आमच्यातलं देखील बालपण जागं झालं. त्यानंतर आम्ही सर्व मुलांना खाऊ वाटप केला. खाऊ वाटप करत असताना मला देखील माझ्या शाळेतले दिवस आठवले. लहान मुलांच्या आनंदात सामील व्हायचा हा दुसराच प्रसंग. खरंच बालपण किती निरागस असतं ना. लहानपणी आपल्यावर कसल्याच जबाबदाऱ्या नव्हत्या आणि तेच दिवस लय भारी होते. मुलांसोबत खाऊ खाऊन आम्ही तिथून निरोप घेतला आणि पोचलो कोळे गावामध्ये असणाऱ्या गणपती मंदिरात गेलो. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि गणपती बाप्पाला एकच मागितलं, सर्वांना चांगली दिशा दे आणि आम्हा मुलांना पुढच्या वर्षी देखील असा वाढदिवस साजरा करण्याची संधी दे. गणपती बाप्पा मोरया.